This call is now being recorded. Good afternoon, everyone. Our today's topic is on the most economical power factor, that is on the numerical. Firstly, you have to note down the statement of numerical. A load of 700 kVA, a load of 700 kVA, maximum demand, 700 kVA maximum demand at at 0.7 power factor lagging, at 0.7 power factor lagging is to be corrected, is to be corrected to the most economical power factor, to the most economical power factor. The annual tariff may be taken as, the annual tariff may be taken as 6 rupees per kVA, 6 rupees per kVA maximum demand, and and the initial cost of, the initial cost of static free capacitor, static loss free capacitor as 10 rupees per kVAR, 10 rupees per kVAR. The annual interest and depreciation charges, the annual interest and depreciation charges total 15%, 15%. It is required to calculate, it is required to calculate first the most economical power factor, second one the kVA rating of the required capacitor, kVAR, the kVAR rating of the required capacitor, third one the annual net saving, and fourth one the time taken to save initial cost of capacitor. Firstly, in the solution, मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला दिलेले आहे म्हणजे कॅपॅसिटर रिलेटेडचे चार्जेस दिलेले आणि कॅपॅसिटर रिलेटेडची तुमची जी काही मॅक्झिमम डिमांड आहे ती पण प्रोव्हाइड केलेली आहे. तर फर्स्टली जे काही फर्स्टली जो काही तुमचा कॅपॅसिटरचे जे काही चार्जेस दिलेले आहेत त्याला डेप्रिसिएशन फॅक्टर जो तुमचा 1.15 दॅट इज द 15% आहे त्याने मल्टिप्लाय करायचा. द फर्स्ट वन दॅट इज दी रुपीज फॉर दी कॅपॅसिटर इज दी 10 kVAR आणि त्याला मल्टिप्लाय बाय 0.5 करायचं. तर एक आन्सर काय येईल ते सांगा. फॉर दी कॅपॅसिटर सपोज मी इथं सी घेतला, कॅपॅसिटर रिलेटेड आपल्याला चार्जेस म्हणजे जे काही डेप्रिसिएशनचे चार्जेस आले ते कन्सिडर करायचे. फर्स्टली सी इज इक्वल टू 10 इंटू 0.15 जो तुमचा डेप्रिसिएशनचा फॅक्टर आहे तो 15 आहे. मग त्याला पर्सेंटचं कन्वर्जन करून घेतलं तर 1.5 त्याचा आन्सर आला. तर 10 इंटू 1.5 जर केलं तर किती येणार आहे तुमचा आन्सर? किती? 1.5 रुपीज पर ईयर पर kVAR. 1.5 रुपीजच्या ऐवजी जनरली डॉलरचा सिम्बॉल दिलेला आहे. डॉलर पर kVAR kVAR per year. देन सेकंडली त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम डिमांड पर kVA ला किती दिली आहे ती पहिले नोट करायची. ते तिथं न्यूमरिकल मध्ये दिलेले द अॅन्युअल टॅरिफ मे बी टेकन ॲज अ $6 per kVA ऑफ मॅक्झिमम डिमांड. मग सपोज आपण ती
6 kV मॅक्झिमम डिमांड साठी सपोज आपण अल्फा डिनोट करूया, तर अल्फा इज इक्वल टू काय येईल मग, मॅक्झिमम डिमांड रिलेटेडची टॅरिफ इथे नोट करायची आहे, $6 per kVA of maximum demand. $per kVA of maximum demand. Maximum demand. Then in the next step, the most economical power factor of the phase angle is phi is equal to sin inverse C upon alpha असा फॉर्म्युला आहे. मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर cos phi त्याच्यासाठी पहिले तुम्हाला मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर फेज अँगल हा कॅल्क्युलेट करावा लागेल. आता याचे न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याचे पण दोन मेथड्स आहे. आपण एक्स आणि वाय जे आपण डेरिव्हेशन बघणार आहे त्याच्यातले व्हॅल्यू कन्सिडर करून पण काढू शकतो आणि हा फेज अँगलचा जो काही फॉर्म्युला आहे तो कन्सिडर करून पण काढू शकतो. तर फर्स्टली आपण ही मेथड कन्सिडर करू, त्यानंतर ज्यावेळेस आपलं डेरिव्हेशन होईल त्यावेळेस त्या मेथडनी पण कॅल्क्युलेशन बघणार. तर फाय स्टार इज इक्वल टू अँगल फाइंड आउट करतोय जो तुमचा मोस्ट इकॉनॉमिकल रिलेटेडचा अँगल आहे इज इक्वल टू साइन इनवर्स in bracket C upon alpha. तर दोघांच्या व्हॅल्यू पुट करा, सी ची व्हॅल्यू आणि अल्फाची व्हॅल्यू, आणि त्याचा इन्व्हर्स घ्या आणि फाय स्टारची व्हॅल्यू किती येते ती सांगा मला. साइन इनवर्स ऑफ काय पुट कराल इथे तुम्ही, साइन इनवर्स ऑफ सी ची व्हॅल्यू घ्याल 1.5 आणि अल्फाची 6 आणि त्याचा इनवर्स साइन इनवर्स फाइंड आउट कराल आणि मला अँगल किती येतो ते सांगा. चला इथे व्हॅल्यू पुट करून दाखवते, कॅल्क्युलेशन करा आणि साइन इनवर्स ऑफ 1.5 डिवायडेड बाय 6 याचं कॅल्क्युलेशन करा आणि फाय स्टारची व्हॅल्यू किती येते ती सांगा. किती आला अँगल, पटकन बोला पार्टिसिपंट्स. भरपूर मोठं डेरिव्हेशन एक्झाम्पल आहे, बिकॉज इट इज कंबाईन ऑफ बोथ थेरी अँड रिझल्ट, त्याच्यामुळे याला जास्त वेळ लागणार सॉल्व्ह करायला. पटकन आन्सर सांग. ठीक आहे, त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचं जे आन्सर येणार आहे ते नियर अबाउट 14.47 किंवा 14.45 असं तुमचा आन्सर येईल, काहीतरी 14.47 इज युअर अँगल ऑफ मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर. मग अँगल आलाय हा फाय स्टार, मग आपल्याला कॉस फाय काढायचा, आपण फक्त फाय काढला, मग हा जो 14.47 येतो त्याला कॉसने मल्टिप्लाय करायचं, तेव्हा तो तुमचा मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर होतो. कॉस ऑफ फाय स्टार इज इक्वल टू कॉस ऑफ 14.47 याचा जर तुम्ही अँगल फाइंड आउट केला तर तो नियर अबाउट तुमची जी व्हॅल्यू येणार आहे ती आहे 0.97, म्हणजे नियर अबाउट 0.95 याचा आन्सर यायला पाहिजे, तर तुमचा आन्सर करेक्ट आहे. 0.97 इज युअर मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर. दिस वन इज द फर्स्ट आन्सर. काही क्युरी असेल तर विचारा पार्टिसिपंट याच्यामध्ये. फर्स्टली काय केलंय आपण, मी परत एकदा स्टेप्स रिवाइज करते. याच्या पहिल्या स्टेप मध्ये काय काय केलंय, जीवन मध्ये आपल्याला कॅपॅसिटरच्या रिलेटेड म्हणजे आपण पॉवर फॅक्टर
करेक्शनचं इक्विपमेंट प्लेस केलंय सिस्टीम मध्ये, तर त्याला प्लेस करण्यासाठी तिथे काहीतरी डेप्रिशिएशनची जी काही व्हॅल्यू आहे ती नोट केलेली होती, तर ती 15% होती. मग जी कॅपॅसिटरची जी काही व्हॅल्यू होती चार्जेस ते $10 पर kVAr एवढी त्याच्यासाठी कॉस्ट आपल्याला कन्सिडर करायची होती. मग त्याला जे काही डेप्रिसिएशन चार्जेस आहे त्याने मल्टिप्लाय केलं आणि 1.5 ही टोटल चार्जेसची व्हॅल्यू फाइंड आउट झाली. त्यानंतर सेकंडली डायरेक्ट गिवन मध्ये दिलाय टॅरिफचा रेट दिलेला होता फॉर दी मॅक्झिमम डिमांड. मग तो रेट घेतला फॉर दी अॅन्युअल टॅरिफ टेकन ॲज $6 पर kVA ऑफ मॅक्झिमम डिमांड. मग तो पॉईंट नोट केला. त्यानंतर आपण अँगल फाइंड आउट केला. अँगल कसला फाइंड आउट केला? मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर अँगल. 5 स्टार इज इक्वल टू त्यासाठी फॉर्म्युला घेतला साइन इनवर्स सी अपॉन अल्फा. मग सी ची व्हॅल्यू 1.5 पुट केली आणि अल्फाची व्हॅल्यू 6 आणि त्यावर अँगल भेटला तुमचा 14.47. आफ्टर दॅट आपण फाय ची व्हॅल्यू काढली, बट वी हॅव टू ऑब्टेन दी व्हॅल्यू ऑफ कॉस फाय. मग त्यासाठी 14.47 जो आलेला आहे त्याला कॉस्टने मल्टिप्लाय केला आणि 0.97 इज युअर फर्स्ट आन्सर. क्लिअर अप टू दिस पार्टिसिपंट्स? पर्यंत क्लिअर आहे सर्वांना? स्टुडंट्स रिप्लाय करा. स्टुडंट क्लिअर आहे का? Then in the next step, we have to calculate the kVA rating of required capacitor. kVAr rating of required capacitor. तर पॉवर फॅक्टर मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टरचं जे डेरिव्हेशन आहे ते सॉल्व करताना केव्हीए रेटिंग ऑफ रिक्वायर्ड कॅपॅसिटरची एक स्टेप्स आहे. तर त्याचा मी फॉर्म्युला नोट करते बोर्डवरती आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायच्या असतात. P0 इंटू tan फाय मायनस tan फाय. आता आपण जो काही मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर साठी 2 घेतलेला असतो आणि 1 हा आपला रेग्युलर याच्यासाठी असतो. मग P tan फाय 1 मायनस tan फाय 2 असा आपला फॉर्म्युला असतो. इज इक्वल टू P0 म्हणजे तुमची पॉवर असेल ती इन ब्रॅकेट tan फाय 1 मायनस tan फाय 2. टू कशा रिलेटेडचा आहे? तर मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टरचा वेळेचा पॉवर फॅक्टर जो तुम्ही फाइंड आउट केलाय तो. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आता व्हॅल्यू पुट करायची आहे. P0 ची व्हॅल्यू कुठली कन्सिडर करणार? G1 मध्ये दिलेले आहे बघा. ए लोड ऑफ 700 kVA मॅक्झिमम डिमांड ऍट 0.7 पॉवर फॅक्टर. म्हणजे ही जी 700 kVA दिलेली ही तुमची ऍक्च्युअलची पॉवर आहे आणि त्यासाठीचं पॉवर फॅक्टर किती दिलेला आहे? 0.7. तर मग त्या रिलेटेडचे व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायचे आहे. मग काय येईल तुमचं? 700 इंटू तुमची आपण ही ऍक्टिव्ह पॉवर काढतोय. ऍक्टिव्ह पॉवर आणि अपरंट पॉवरचं एक रिलेशन आहे बघा. इथे आपल्याला P0 ची व्हॅल्यू कशी नोट करायची? देताना आपल्याला kVA ची पॉवर दिलेली म्हणजे आपला अपरंट पॉवर दिलेली. मग cos phi इज इक्वल टू, मी तर कन्वर्जन करून दाखवतो तुम्हाला. cos phi is equal to ऍक्टिव्ह पॉवर अपॉन अपरंट पॉवर. गिवन मध्ये पॉवर फॅक्टर 0.7 दिलेला आहे आणि त्यावेळेची जी काय अपरंट पॉवर आहे ती दिलेली आहे 700.
तो 700 इथे डिनॉमिनेटरला टाकला आणि मग ती आपण ऍक्टिव्ह पॉवर P0 इथे कन्सिडर केलेली. मग हा P0 जर फाइंड आउट करायचा असेल तर 0.7 इंटू 700 ती व्हॅल्यू इथे पुट होणार. 0.7 इंटू 700 इन ब्रॅकेट 10. आता इथे 5-1 घ्यायचा म्हणजे कुठला पॉवर फॅक्टर पुट होईल जो तुमचा पहिल्या वेळेस पॉवर फॅक्टर 0.7 होता तर त्यावेळेस 0.7 असतानाचा अँगल कॅल्क्युलेट करा. मग तो नियर अबाउट काय येतो 45.57. ज्यावेळेस तुमचा पॉवर फॅक्टर 0.7 आहे त्यावेळेसचा फाय जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तो नियर अबाउट 45.57 असं वगैरे काहीतरी त्याची व्हॅल्यू येणार आहे. मग ती व्हॅल्यू सपोज आपण इथे पुट केली 45.57 45.57 मायनस 10. Φ2 म्हणजे कुठला जो आपण मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर साठीचा जो अँगल फाइंड आउट केला होता 14 पॉईंट समथिंग काहीतरी आन्सर होतं 14.47 ते तुमचं आन्सर आलेलं होतं 14.47. या सगळ्या टर्म पहिले टॅन आणि हा अँगल फाइंड आउट करून घ्यायचा मायनस करायचा टॅन हा सेकंड अँगल घ्यायचा आणि या दोघांची मल्टिप्लिकेशन याचं तुमचा आन्सर नियर अबाउट कॅल्क्युलेट करा किती येतो. दॅट इज दी हे कसला आन्सर असणार आहे केव्हीए रेटिंग ऑफ रिक्वायर्ड कॅपॅसिटर. दिस वन इज द आन्सर ऑफ केव्हीए रेटिंग ऑफ रिक्वायर्ड कॅपॅसिटर. KVA rating of required capacitor. इथे सी नोट करते आता. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर त्याचं नियर अबाउट तुमचा आन्सर येणार आहे 374 KVA. 374 KVA. सेकंड स्टेप आहे तुमच्या न्यूमरिकलची. फर्स्ट स्टेपला मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर्स फाइंड आउट केला आणि सेकंड स्टेपला केव्हीए रेटिंग ऑफ रिक्वायर्ड कॅपॅसिटर. या दोन स्टेप्स मध्ये क्युरी असेल तर विचार नाही तर अदरवाईज थर्ड पॉईंट घ्यायला. क्लिअर आहे का स्टुडंट्स? रिप्लाय करा पार्टिसिपंट्स. Okay, then in third answer, that means you have to calculate the net annual saving. तर नेट अॅन्युअल सेव्हिंगचा एक फॉर्म्युला आहे, डेरिव्हेशनचीच एक स्टेप आहे. त्या स्टेपमध्ये नेट अॅन्युअल सेव्हिंग तिथे फाइंड आउट केली जाते. तर नेट अॅन्युअल सेव्हिंगचा फॉर्म्युला काय अल्फा. अल्फा आपण कशासाठी घेतलेला होता अल्फा आपण हा जी काही तुमची अॅन्युअल टॅरिफ आहे त्यासाठी कन्सिडर केलं होतं मॅक्झिमम डिमांड अॅन्युअल टॅरिफ. तर फॉर्म्युला कसा मॉडिफाईड होणार आहे अल्फा इंटू P0 1 अपॉन कॉस मायनस 1 अपॉन कॉस मिस कॉस 1 मायनस 1 अपॉन कॉस 2 म्हणजे जो आपला रेग्युलर पॉवर फॅक्टर आहे तो पहिले घ्यायचा त्यानंतर मोस्ट इकॉनॉमिक वाला मायनस सी इंटू P0. सी मीन्स काय तुमचं कॅपॅसिटर रिलेटेडचे जे काही चार्जेस आहे ते इंटू P0 मायनस टॅन फाय मायनस टॅन फाय 2 हा फॉर्म्युला आहे. तो इथे मी डायरेक्टली बोर्डवरती नोट करते.
Then our third point is the net annual, that is the annual net annual saving. म्हणजे annual saving पॉवर फॅक्टर गरिष्ठांचं इक्विपमेंट लेस केलंय आणि आपला रेग्युलर सिस्टीम आहे त्या किती annual नेट सेव्हिंग झालेली त्याचा फॉर्म्युला आहे डायरेक्टली तो पुट करून त्यामध्ये कॉस्ट 1 आणि कॉस्ट 2 किंवा फाय 1 आणि फाय 2 जे फाइंड आउट झाले त्या व्हॅल्यू पुट करायच्या असतात. नेट annual saving is equal to alpha into P0 alpha into P0 in bracket cos phi 1 1 upon cos phi 1 minus 1 upon cos phi 2 in bracket 1 upon cos phi 1 ह्या ज्या हे जे मी फॉर्म्युले नोट करते ह्या डेरिव्हेशनच्या स्टेप्स आहे डायरेक्ट ज्यावेळेस आपण डेरिव्हेशन बघणार तिथे त्या तुम्हाला क्लिअरली आयडेंटिफाय होतील की कशा स्टेप्स आलेल्या आहेत. 1 upon cos phi 2 minus c into p0 अल्फा इंटू P0 होता तसा इथे आता हा c इंटू P0 होणार मायनस c इंटू P0 इन ब्रॅकेट आपण तो P0 कॉमन पण घेऊ शकतो किंवा डायरेक्ट मल्टिप्लाय पण ठेवू शकतो. tan phi 1 minus tan phi 2 in bracket tan phi 1 minus tan phi 2. This is your formula. And then put all the value in this formula. Alpha is equal to alpha ची व्हॅल्यू किती होती 6 आणि तुमचा P0 आपण पहिल्या स्टेपला अपरंट आणि कॉस्ट फायच्या फॉर्म्युला ची व्हॅल्यू 100 P0 ची व्हॅल्यू 700 into 0.7 in bracket 1 upon cos phi 1 म्हणजे सिस्टीम मध्ये ऍक्च्युअली दिलेला पॉवर फॅक्टर 0.7 होता तो डायरेक्टली पुट करायचा 1 upon 0.7 मायनस 1 upon जो मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर आपण फाइंड आउट केला तो 0.97 आलाय 1 upon 0.97 ब्रॅकेट कंप्लीट मायनस सी ची जी व्हॅल्यू होती डेप्रिसिएशनचा फॅक्टर मल्टिप्लाय करून जी सी ची व्हॅल्यू आली होती ती नियर अबाउट तुमची 1.5 आलेली होती. 1.5 इंटू अगेन P0 ची व्हॅल्यू 1.5 as it is into P0 is the again 700 into 0.7 700 into 0.7 in bracket tan phi 1 in bracket tan परत हा तुमचा 0.7 1 that is value डायरेक्टली पुट करायची पण आता फाय काढायचा आहे तर जर तुम्ही cos इनवर्स ऑफ 0.7 केला तर फाय ची व्हॅल्यू 5.57 ही येते आणि tan ऑफ 45.57 पुट केला मायनस जो फाय 2 आहे त्याचा जर तुम्ही अँगल फाइंड आउट केला तर tan 14.47 हे त्याचा आन्सर होतं आपण प्रिव्हियसली ते पण कॅल्क्युलेट केलं होतं tan 14.47 ब्रॅकेट कंप्लीट. हा पहिली ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचं त्याला ह्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय करणार
त्यानंतर हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा, त्याला ह्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचा आणि लास्टला सगळ्यांची सबट्रॅक्शन केलं तर नियर अबाउट तुमची जी नेट अॅन्युअल सेव्हिंग आहे ती आहे तुमची $609 पर इयर. 609 याचं जर तुम्ही ओव्हरऑल कॅल्क्युलेशन केलं तर ते येणार तुमचं 609. ठीक आहे पार्टिसिपंट्स, तर काही क्युरी असेल तर विचारा.